रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स RSAF या आंतरराष्ट्रीय संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका रिपोर्टमध्ये भारतीय पत्रकारितेला अडाणी समूहाकडून धोका असल्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे। हा रिपोर्ट म्हणजे RSAF चा प्रेस फ्रीडम प्रेडिटर्स लिस्ट 2025, ज्यात अडाणी ग्रुपला पत्रकारितेचा शत्रू म्हणून दाखवण्यात आले आहे। आज आपण या रिपोर्टमध्ये नेमकं काय म्हटलं आहे, अडाणी समूह भारतीय पत्रकारितेला कसा धोका आहे आणि भारतीय पत्रकारितेची जगातील इतर देशांच्या तुलनेत काय स्थिती आहे, याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स ही फ्रान्स स्थित एक स्वयंसेवी संस्था आहे जी जगभरातील पत्रकारांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करते। दरवर्षी ती वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स जारी करते आणि पत्रकारितेवर हल्ले करणाऱ्या व्यक्ती, संघटना किंवा सरकारांना प्रेस फ्रीडम प्रेडिटर्स म्हणून चिन्हित करते। 2025च्या या लिस्टमध्ये दोन भारतीय संस्थांचा समावेश आहे। एक म्हणजे अडाणी ग्रुप्स आणि दुसरं म्हणजे हिंदुत्वाचा प्रचार करणारी वेबसाईट ऑफ इंडिया। RSAFच्या म्हणण्यानुसार हे प्रेडिटर्स पत्रकारांना मारतात, सेन्सॉर करतात, तुरुंगात टाकतात, त्यांच्यावर हल्ले करतात, पत्रकारितेला बदनाम करतात किंवा त्यांच्या प्रचारासाठी माहितीचा दुरुपयोग करतात। आता या रिपोर्टमध्ये अडाणी ग्रुप बाबत नेमकं काय म्हटलं आहे, तर RSAF ने गौतम अडाणी यांच्या नेतृत्वाखालील या समूहाला भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीचा आणि त्यातल्या त्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या निकटवर्तीयचा असल्याचा उल्लेख केला आहे। प्रेस फ्रीडम प्रेडिटर्स म्हणून घोषित केला आहे। 2017 पासून अडाणी ग्रुप्स आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांनी 15हून अधिक टीकाकार पत्रकार आणि माध्यम संघटनांविरोधामध्ये सुमारे 10 कायदेशीर कारवाया सुरू केल्या आहेत। या कारवाया मुख्यतः गॅग सूट्सच्या स्वरूपात आहेत, ज्यात सिव्हिल आणि क्रिमिनल डेफिनेशन खटले एकत्र करून स्वतंत्र प्रेसला शांत करण्याचा प्रयत्न केला जातो। 2025 मध्येच अडाणीने 8 पत्रकार आणि 3 माध्यम ऑर्गनायझेशनच्या विरोधामध्ये 2 सिव्हिल आणि क्रिमिनल डेफिमेशन सूट दाखल केल्या, ज्यात न्यायालयाने एकतर्फी आदेश दिले असे आरोप झाले। यामुळे अडाणीला कोणत्याही सुनावणीशिवाय कंटेंट डेफिमेटरी ठरवण्याचा अधिकार मिळाला। द वायर, न्यूज लॉन्ड्री, HW न्यूज यांसारख्या माध्यमांना आणि स्वतंत्र पत्रकार जसे रवीश कुमार यांना टेकडाऊन ऑर्डर जारी करण्यात आल्या। RSAF ने याला अडाणीचे डेडली वेपन म्हणजेच घातक शस्त्र म्हणून वर्णन केलं आहे। या फक्त 2025च्या घटना नाहीत। 2022 मध्ये अडाणीने NDTV चॅनलला शत्रुत्वपूर्ण टेकओव्हर केले। RSAF ने याबाबत चिंता व्यक्त करून म्हटलं की हे मुख्य धारेच्या माध्यमांमध्ये सरकार विरोधी आवाजाच्या समाप्तीचे संकेत आहेत। NDTV हे मोदी सरकारचे टीकाकार म्हणून ओळखले जात होते, परंतु अडाणीच्या ताब्यात आल्यापासून त्याच्या संपादकीय स्वातंत्र्यावरच आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। अडाणी समूह भारतीय पत्रकारितेला कसा धोका देतो? सर्वात प्रथम माध्यमांची मालकी स्वतःकडे ठेवल्यामुळे। अडाणी ग्रुप्स पोर्ट, एनर्जी, मायनिंग यांसारख्या क्षेत्रात सक्रिय आहे आणि मोदींचा निकटवर्तीय म्हणून तो ओळखला जातो। त्याने NDTV सारख्या चॅनलचा ताबा घेऊन सरकार विरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न केला। दुसरं असं की कायदेशीर हल्ले, गॅग ऑर्डर्स आणि डेफिमेशन सूट्सद्वारे पत्रकारांना धमकावणं। उदाहरणार्थ सप्टेंबर 2025 मध्ये दिल्ली न्यायालयाने अडाणीला एक्स पोटे इंजेक्शन दिलं, ज्यामुळे पत्रकारांना गॅग करण्याचा व्यापक अधिकार त्यांना मिळाला। हे प्रेस फ्रीडमसाठी धोकादायक आहे। तिसरं असं की सरकारी संबंध। अडाणी आणि मोदींच्या जवळच्या संबंधांमुळे माध्यमांना त्यांना हवा तसा मीडिया बनवण्यामध्ये मदत होते, ज्यात पॉप्युलिझम आणि प्रो BJP प्रचार केला जातो। RSAFच्या म्हणण्यानुसार मोदींच्या सत्तेनंतर माध्यमांमध्ये अनऑफिशियल इमर्जन्सी आहे। पत्रकारांना ऑनलाईन हरासमेंट, धमक्या, हल्ले, खटले आणि अटकेचा सामना करावा लागतो। दरवर्षी 2 ते 3 पत्रकार कामामुळे मारले जातात आणि महिलांना विशेषतः ट्रोलिंगचा सामना करावा लागतो। याशिवाय नवीन कायदे पत्रकारितेला धोका देतात। 2023 चे टेलिकम्युनिकेशन ऍक्ट, ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस बिल आणि डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट सरकारला माध्यम नियंत्रित करण्याचे असामान्य अधिकार देतात। वसाहती काळात म्हणजे ब्रिटिश काळातील कायदे जसे की राजद्रोह, बदनामी आणि दहशतवाद विरोधी कायदे हे पत्रकारांच्याच विरोधामध्ये वापरले जातात। सरकारी जाहिरातींच्या निधीद्वारे त्यांच्यावर दबाव टाकला जातो, ज्यामुळे छोट्या माध्यमांना सेन्सॉरशिप करावी लागते।
त्यामुळे भारतीय पत्रकारितेला मोठा धोका निर्माण झाला आहे. आता भारतीय पत्रकारितेची जगातील इतर देशांच्या तुलनेत काय स्थिती आहे ते पाहूया. RSAF च्या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2025 मध्ये भारत हा 180 देशांपैकी 151व्या स्थानावर आहे. गेल्या वर्षीच्या 159व्या क्रमांकापेक्षा हे थोडं सुधारलेलं आहे, परंतु तरीही चिंताजनकच आहे. टॉप 10 देशांमध्ये नॉर्वे, एस्टोनिया, नेदरलँड, स्वीडन, फिनलँड, डेन्मार्क, आयर्लंड, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड व चेकिया हे देश आहेत. हे देश मुख्यतः पश्चिम युरोप आणि नॉर्डिक आहेत, जिथे राजकीय, आर्थिक आणि कायदेशीर वातावरण हे पत्रकारितेसाठी अनुकूल आहे. याशिवाय या लिस्टमध्ये अगदी शेवटच्या 10 देशांमध्ये रशिया, निकाराग्वा, व्हिएतनाम, तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान, इराण, सिरिया, चीन, उत्तर कोरिया, इरिट्रिया या देशांचा समावेश आहे. हे देश हुकुमशाही खाली आहेत, जिथे माध्यमांवर सरकारचं पूर्ण नियंत्रण आहे. भारताच्या स्कोअरमध्ये राजकीय इंडिकेटर 155, आर्थिक 132, कायदेशीर 141, सामाजिक 160 आणि सुरक्षा 155 असा आहे. यातून हेच दिसते की माध्यमांच्या मालकीचे केंद्रीकरण, सरकारी दबाव आणि हिंसा हे भारतात पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याची मुख्य कारणे आहेत. जागतिक ट्रेंडनुसार आर्थिक नाजूकपणा प्रेस फ्रीडमसाठी प्रमुख धोका आहे. भारतात मुकेश अंबानींच्या रिलायन्स सारख्या ग्रुप्स 70हून अधिक माध्यम चालवतात, जे मोदींचे मित्रच आहेत. भारतात माध्यमांची विविधता कमी आहे. 900 टीव्ही चॅनल्स आणि 1,40,000 प्रकाशने असूनही उच्चवर्णीय पुरुषांचेच वर्चस्व आहे. महिलांची भागीदारी ही 15% कमी आहे. काश्मीर सारख्या भागात स्थितीत आणखीन वाईट आहे, जिथे पत्रकारांना पोलीस आणि पॅरामिलिटरी कडून त्रास होतो. सकारात्मक बाजू म्हणजे खबर लहरिया यासारख्या संघटना, ज्या ग्रामीण महिलांच्या पत्रकारितेला प्रोत्साहन देतात. शेवटी प्रेस फ्रीडम हे लोकशाहीचा आधार आहे. भारतात हे धोक्यात असल्याने काय पत्रकारांच्या संघटना, विशेषतः एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया यावर आवाज उठवणार? RSAF सारख्या संस्था लढत आहेत, परंतु नागरिक म्हणून तुम्ही स्वतंत्र माध्यमांना सपोर्ट करू शकता. त्यासाठी आत्ताच मुंबई आउटलुकच्या चॅनलला सबस्क्राईब करा.